राहिली अजून ना तिसरा एवढा पाऊस यायला लागलाय आणि आम्ही चाललोय, आम्ही भिजत चाललोय एवढ्या पूर्ण 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 वैध माझी कुठे गेली? स्वरा बघते. हा स्वरा मला आहे ना इकडे इथे दाखव नाही बोलते काय तर मला आहे ना उद्या शाळेला जायची बिलकुल इच्छा नाही. उद्या पाऊस पडला पाहिजे आणि मला सुट्टी भेटली पाहिजे. मला जायचं होतं माझा परफॉर्मन्स उद्या. आलेत पण आल्यानंतर मला काहीच करता आलं नाही त्याच्यामुळे आता जाताना व्हिडिओ बनवले मी. गेली पण छान दिसतोय माहितीये का? जादू 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 आला जादू दादा जादू जादू तर ते काय पुढचं पण जादू आहे. पाणी नाही व्यवस्था कसं मोबाईल भिजवते. पाणी किती साठले? हा मम्मा मग अशी मी आणि बाबा आलेलो ना श्रीखंड घ्यायला. डस्टर मधून उतरलो आणि तो इतका पाऊस लागला ना ती छत्री यायला लागली. मग मामाने पकडला तरी पण मी कुत्री फुटली. मावशी कुत्र बघ. हा जातो आम्ही. तुम्ही जा व्यवस्थित. टाटा बाय बाय सी यू. परत कधी? रक्षाबंधन. हा हा बाय. आमच्या इथे इतकं पाणी साठलंय नाही ते. हा हा जा. तरी नाही साचलं जास्त पाणी. टाटा करा तिला मावशीला. बाय बाय मावशी. चल मी आता इथूनच जाते खेळायला. बाय बाय बाय. शहरी येताना किती मस्त होतं ना. मी गेलेली ए ये छकुली तर मी भिजलेली. या साईडने जा ना. सगळी जीन्सच खराब होते. जा या साईडने जा. मला जा की आता जा अशी म्हणली ना. बाय बाय. टाटा. आम्ही इथे पाऊस पडायला लागला आणि पाऊस इतका पावसामध्ये आम्हाला पाऊस नाही लागला ते अन्नात पाऊस लागते इतका. ते रेनकोट वगैरे काय काय घालून गेले पण छान वाटत आहे ना गं. आता गेलं तर आम्ही खाली आलो पण म्हटलं इथलं वातावरण एवढं सुंदर झालं एवढं छान झालंय ना की सर्व पाणी पाणी झाले. इतकं पाऊस येतो आणि माझेही पाणी पाणी होते. ते अवतार झाला पूर्ण. आज आमच्या इतके पाहुणे आले होते त्याच्यामुळे मला अजिबात कशासाठीच मेन वेळ नाही मिळाला. आणि त्याच्यानंतर कशासाठी म्हणजे कशासाठीच वेळ मिळाला. माझा पूर्ण अवतार झाला असा. आणि मी सकाळपासून भांडी नाही भांडी नाही 5 वेळा भिजले. 5 वेळा मी कपडे बदलले. 5. ते कपडे धुणाऱ्याची काय अवस्था होत असेल चेंज करून तिला एवढं हे वाटतं. 5 वेळा आंघोळ केली आणि कपडे बदलून मला वैताग आला. काय नाही ब्लॉग नाही पाऊस येतोय ना त्याच्यामुळे लोकांना प्रश्न पडतो की मी काय करते. तर असं होतं की इतकं छान वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये मला हे मिस नाही करायचं असतं. असं मला मंचुरियन खायचं तुम्हाला अजिबात नाही. काकी खायचं हे जे वातावरण आहे ते मला मिस नाही करत कारण त्यावेळीची चेहऱ्यावरती म्हणजे मी नेहमी सांगते चेहऱ्यावरती नाही पण असं नसतं कोणाला चिडवायचं. असं नसतं कोणाला चिडवायचं. काल माहितीये ना मम्मी छोकरी फोन घेऊन येतो तिथं बाबाने हिसकावून घेतला. फोडा मम्मी आणि पप्पा इथे इतकं छान वातावरण झालं ना पूर्ण इतकं छान. आम्ही इकडे जातो. इथून जाऊया. तिथून किती दाखवू शकतो. पाणी पडलेली बांधली स्वरा नको फुलं तोडूस. हळूच त्याला का घसरलेला तिथे माझ्याकडे दाखवून मी बोलते ना बोलते. मला ना खरं तर पाणी कुठे साठले आपले. हो हो खायचं होतं. नाही मला नाही आवडत. इथे दाखवायचं फिरवत
एवढा पोपट झालाय ना, एवढा मोठा पोपट झालाय ना, मला खायचं तो मंचुरियन पण ते पाणीच जाईल का. आणि माझ्या मम्मीला ना सँडविच आणि समोसा आवडतो. टोस्टेड वाला पूर्ण स्पायसी वाला एकदम सँडविच आवडतं, टोस्टेड वाला. उद्या शाळेला 50 भेटली पाहिजे. काय नको नाही, सुट्टी. माझा तो परफॉर्मन्स आहे ना बाबा, माझा तो परफॉर्मन्स आहे बघ. आमच्या इथे आज खूप जास्त मला स्ट्रगल करावं लागलं. स्ट्रगल म्हटलं की मी आज 4 वाजता गेली आणि 4 वाजता गेले. मला तेवढं म्हणजे भुकेचं असं एवढं काय वाटलं नाही, कारण की कसं दुसरे लोक खातात त्याच्यामुळे माझं पोट भरतो, त्यामुळे मला काही वाटलेलं आहे की मला भूक लागलेली नाही. ते बघूनच मला छान वाटलं की निदान मी केलेलं खाल्ल्यामुळे तरी कोणाचं तरी पोट भरलं, आत्मशांत झालं, त्यामुळे काय वाटलं नाही. आणि आजचा व्हिडिओ मी म्हणजे असाच करते की काहीतरी बनवून टाकावं या उद्देशाने टाकते, कारण की इथे आमच्या इथे पाऊस पडल्यामुळे छान वाटतं की असं वातावरण असलं ना तर मला असं बाहेर ब्लॉग करायला किंवा बाहेर असं बोलण्यासाठी खूप छान वाटतं. असं वाटतं पावसामध्ये व्हिडिओ करावा, पण अवतार माझा काहीच चांगला नाही. ते सगळं पाणी पाणी झाले पूर्ण. मम्मी तुला कसं आहे माहिती का, कसं आहे सांभाळ घसरायला आ, पाहिजे. वय तुझं धोक्यात. माझं नाही काय आता. तो व्हिडिओ बघ, माहिती आहे ना इंस्टावर आलेला, माहिती आहे. फेमस झालाय किती माहिती का. मला मावशीने पाठवलेला आणि मी पण मावशीला पाठवलेला. आम्ही आता त्यांना सोडून आम्ही चाललो होतो घरी. मला मॅगी खायची छान होती. वाटते वातावरण खरंच. मम्मी जाऊ खायला. नाही अजिबात नाही खाली. मम्मी यार प्लीज. झाडं तर एवढी छान झालीत नाही इथं, म्हणजे असं बघून असं निसर्गाच्या जवळ आल्यासारखं वाटतं की हे पाऊस निसर्गाच्या वातावरण जवळच आहे ना. झाडं खरंच छान आहे. बघू ना एक दे ना मला फुल. ती आवडीसारखी करायला लागली मम्मी. असं झालं छान वाटतं. टाइमपास मध्ये राजू दिसली मला. ची 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 दात छान वाटतं ना, मला आवडतं असं फुलं लावायला. कोण दिसली मी कोण दिसली सांग आता. टाइमपास मधली प्राजू. मी मम्मी मी काय म्हणते, मी पैसे घेऊन आले तर मॅगी. कशाला? मॅगी आहे ना घरामध्ये मोठं पॅकेट. आणि मी जाते बाहेर. आम्ही एक राऊंड असाच लागणार आहे गार्डनचे ते जाऊन. आम्हाला काही काम नाही म्हणून आम्ही राऊंड मारतोय. काम मस्त. आम्ही किती काम केलं ते किती काम केलं. चल. आम्ही आता खरंच आमचं हे टाइम एन्जॉयचं चालू आहे, त्याच्यामुळे हा आम्ही पिऊन एक राऊंड मारून आम्ही हा कम्प्लीट करतो. मम्मी मी जाऊ खायला. का बरं? मम्मी जाऊ दे. पहिलं गाणं म्हणून दाखव सांभाळ. सांभाळ घसरायला पाहिजे. वय तुझं धोक्याचं आहे. मी चप्पल खेळण्यासाठी काय पण करू शकतेस ना तू. अरे नाही माझी तू माझी चप्पल परत एकदा बोल मम्मी म्हणून. सांभाळ घसरायला पाहिजे. वय तुझं धोक्याचं आहे. अरे मामाला ठोकणार होती म्हणजे आम्ही तर लावत होतो पार्किंगला गाडी. मी खेळण्यासाठी काहीही करू शकते. इथं झालं सांभाळ घसरायला पाहिजे. आपल्याला सुरुवात होती माहिती ना किती. आपण गेलो 7 तारखेला, मग आपण करूया चालले 7 तारखेला. कोण येणार आहे तुम्हाला. हा जा. माझं रोलर पडलं खाली. वरून खाली कसं आलं हवेनी. माझं रोलर खाली आलं, वरून खाली आलं. मम्मीचं जीवन प्राण आहे ना मम्मी. त्याला जाऊ दे ना मम्मी खेळायला. तू पण चालेल स्वरा. पाऊस आला तर खरंच मला एवढा ताप असून पण मी पावसात भिजणार होते. का माहितीये का तर मला पावसातले भिजून रील करायला जास्त छान वाटतं. पाणी मी कसं होते ना मम्मी ती चप्पल स्लिप होते. मम्मी नको. मम्मी नाही नको पडशील. दाखवते थांबा. नको बोलली ना. इथं सगळं पाणी असतं ना. छत्री इथं ते केलेलं मम्मी आपण त्यावेळेला हे गाणं केलेलं बघ. चला आता हे गाण्यावर नाच मम्मी. ह्या गाण्यावर नाच. दिल था अकेला अकेली थी मैं.
अरे एक अनजाने पहेली थी मैं, क्या हुआ मुझे क्या पता, चारों तरफ है नशा ही नशा आहे ना, नशा है हे तुझा खेळायला आता जुदा नाही. तुला असं तुला एक सरप्राईज द्यायचं. नको मला सर पडशील मम्मी, पडशील मम्मी. भाळ घसरलं पाहिजे. टिप बादल बरसा बिजली. सरप्राईज. ए मम्मी इकडे आमचं रील शूट कर, बादल बरसा. आपण घरी जा. आम चांगलं करायचं नाही केलं ना खवडा मार. मम्मी हे माझी मेहंदी बघी हाताची किती भारी आहे बघ. फालतू. यार हातावर काढले बघ. फालतू. अरे रे पडशील. सांभाळ घसरलं पाहिजे. मम्मी स्लीपर काढून कर वाटलं तर, आता असं नको करू. तुम्ही ब्लॅक कार्ड आला, 2 आले ब्लॅक कार्ड. आता चिकन झाला सगळं आमच्या इथे ना करलं. मी इथे कितीतरी रील केल्या, पण आता माझी कंडिशन अशी आहे ना, इकडे ना आता माझी कंडिशन अशी आहे, मी असं पण नाही पाय टाकू शकत आणि असं पण नाही टाकू शकत. मम्मी तू इथं कोणता गाणं केलेलं माहिती का? गेले नेटच नाही. नेटवर्क नाही आहे म्हणून आम्ही हा व्हिडिओ असा आम्ही शूट घेतोय, कारण की आम्हाला रील करायची होती. तर मला सांगितलं की व्हिडिओ बनवावा. त्याचा फोटो असा आहे. मम्मी हे बघ, त्या बॅनरमध्ये फोटो असा आहे. हो, आडवा पडला ना हवेने. बघू कसा आहे. असं आहे, असं. हवेने इतके बॅनर वगैरे सगळं पडले ना. फॉलो वोट मी जागी फॉलो मी, प्लीज फॉलो मी. इथे खरंच वातावरण एवढं छान झालं आहे ना की त्याच्यामुळे लोक अशी खरंच फिरण्यासाठी बाहेर गेलेत खाली. खबर काढली पाहिजे.